नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। एक मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रातील हे 7 जिल्हे निवडण्यात आले आहेत, ज्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। तेव्हा हे जिल्हे कोणते जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर वक्तव्य केलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता आम्ही देऊ। मात्र लगेचच मुख्यमंत्र्यांच्या ह्या घोषणेपाठोपाठ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील एक मोठी घोषणा करत म्हटले की जर ते 2100 रुपये देणार असतील तर राज्यभरातील महिलांना आम्ही 3000 रुपयांचा हप्ता देऊ। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महालक्ष्मी योजना काढली। मतदारांना आकर्षित करण्याचा प्रत्येक प्रयत्न दोन्ही आघाड्यांकडून होताना दिसतो आहे। आचारसंहिता संपुष्टात येताच म्हणजेच 24 नोव्हेंबर पासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्रितरित्या तब्बल 4200 रुपये जमा होणार आहेत। तसेच अजित पवारांनी म्हटल्यानुसार 2100 रुपयांच्या हफ्त्यात टप्प्याटप्प्याने वाढ देखील केली जाणार आहे। ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये त्यांना देखील आचारसंहिता संपुष्टात येताच पैशांचे वाटप केले जाणार आहे। तसेही आचारसंहिता संपुष्टात यायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि थोड्याच दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत KYCची प्रोसेस बँकेत जाऊन केली नसेल, आधार कार्ड बँक खात्याला जोडले नसेल तर लवकरात लवकर ते कार्य पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे कुठल्याही अडथळ्याशिवाय मिळू शकतील। मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 7 जिल्ह्यांबाबत ज्यांची निवड लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाकरिता सर्वप्रथम करण्यात आली आहे। मित्रांनो, हे 7 जिल्हे म्हणजे पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड। या जिल्ह्यांतील महिलांना आतापर्यंत सर्वात कमी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचे पुढे आले आहे। तेव्हा आचारसंहिता संपुष्टात येताच या 7 जिल्ह्यांतील महिलांना पैसे वाटपाबाबत प्राधान्य दिले जाणार आहे। मित्रांनो, शासनाच्या विविध योजनांच्या अपडेट्स लगेच मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।